जय श्रीराम मित्रांनो, 26 एप्रिल 2026 सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे नव्याने सुरू झालेल्या रघुवंश ॲग्रो अँड एजन्सीज या कृषी औषधीच्या भव्य दालनाचे उद्घाटन महंत रामायणाचार्य अरुणनाथ गिरीजी महाराज, मठाधिपती अडबंगनाथ संस्थान भामाठाण यांच्या शुभ हस्ते ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत ठीक 4 वाजता पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे हे होते. काही अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाही, म्हणून गागरे परिवाराचे आधारस्तंभ, नेहमीच ज्यांचे आशीर्वाद गागरे परिवारावर आहेत असे आदरणीय हरिभक्तपरायण मधुकर महाराज भुजाडी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सूत्रसंचालन सन्माननीय आदरणीय निमशे सर पुणे येथून. यावेळी मेजर ताराचंद चंद्रभान गागरे पाटील यांनी प्रास्ताविक करत व्हर्च्यू फार्मास्युटिकल कंपनीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रशांत गागरे यांनी मनोगत व्यक्त केले व हरिभक्तपरायण श्याम महाराज लोंढे यांनी या नवीन दालनास शुभेच्छा देऊन महंत रामायणाचार्य यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी कार्यक्रमाच्या या शुभप्रसंगी महाराजांच्या मनातील ज्या भावना आहे त्या प्रवचनाच्या रूपी या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था रघुवंश ॲग्रो सर्व्हिसेसच्या माध्यमातून दिली गेली. अशा या नवीन कृषी औषधीच्या दालनाचे उद्घाटन झाल्याबद्दल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या नवीन दालनासाठी हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा. मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून. या कार्यक्रमाचा सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर असं गाव, लोक सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात. घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण जपणारी माणसं. धन्यवाद.
गिरीजी महाराज यांचा सन्मान संपन्नते करीत जावा. एजन्सीज कृषी सेवाचे कार्यक्रमाला आदरणीय श्री महाराज अरुणनाथ गिरीजी महाराज आहे. या ठिकाणी आदरणीय डॉक्टर उषाबाई या अध्यक्ष महिला होत्या. दुसऱ्यांना सांगू शकतो. मी आदरणीय महाराजांना सांगेल श्रीमान तुकोबा भगवती यांनी मागील वर्षी याच वर्षी ही यांची अतिशय सुंदर अशी बाब त्या ठिकाणी शेतामध्ये घडवली आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालं आणि नक्कीच ते शेतकऱ्यांना आपण चांगल्या प्रकारे दुसऱ्यांना सांगू शकतो. मी आदरणीय महाराजांना सांगेल श्रीमान तुकोबा भगवती यांनी मागील वर्षी याच वर्षी ही यांची अतिशय सुंदर अशी बाब त्या ठिकाणी शेतामध्ये घडवली आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालं आणि नक्कीच ते शेतकऱ्यांना बाबासाहेब दाभोळकर यांच्याकडून. आदरणीय मुहूर्त महाराजजी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीने जे काही दोन शब्द बोलले मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्या रघुवंश ॲग्रो एजन्सी हे जे संकल्पना याची सुरू झाली आणि ती जी आली तर ती शेतकऱ्यांची चळवळ, शेतीची माहिती आणि शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी त्या सॉल्व्ह कशा करायच्या याच्या माध्यमातून आपण त्या व्यासपीठावर काय काम करू शकतो त्याच्या पद्धतीने आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांची नोकरीची संकल्पना झाली किंवा सुरू करायची तर मी विचारलं की आपण नाव काय ठेवायचं आणि पुन्हा त्या संकल्पनेतून रघुवंश हे नाव समोर आलं. रघुवंश म्हणजे आमचे पंजोबांचं नाव रघुनाथ, त्यांच्या वंशांनी हे सगळ्या गोष्टी किंवा कुटुंबापुढे चालले तर त्यांचं नाव म्हणून रघुवंश हे नाव म्हणजे एकदम समर्पक असं नाव ह्या ॲग्रो एजन्सीला मिळालेलं आहे. आणि यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम होतं आणि त्याबरोबर शेतीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं होतं. त्याच्यानंतर ते पंडित रघुनाथ यांनी खूप म्हणजे संघर्षातून शेती फुलवली. आपल्याकडं पाण्याचा काही स्रोत नव्हता, त्यांनी पाणी उपलब्ध केलं. त्यानंतर शेती बागायती केली मोठं क्षेत्र असल्यामुळं सुरुवातीला जे भुसार पिकांचा अनुभव होता त्यातून नंतर डाळिंबाची बाग, नंतर पेरूची बाग, केळी हे अशा पद्धतीचं त्यांनी वेगवेगळ्या प्रयोग करून स्वतःची शेती ही एक स्वतःसारखी फुलवली आहे. त्यानंतर रासायनिक खतांच्या जे समजा परिणाम, चांगले परिणाम, वाईट परिणाम याच्यावरती सुद्धा अभ्यास करून त्यांनी स्वतः एक गाठून घाटाचा प्रकल्प सुद्धा एक शेजारी तयार केला. त्यातून गाठून वापरून त्यांनी त्या शेतीसाठी त्याचा वापर केला. त्याच्याही पुढे जाऊन अजून काही स्थळी जे वेगवेगळ्या परिणामांची वगैरेची माहिती मिळाली त्याचंही नीट पाठीमागच्या बाजूला त्यांनी यशस्वीपणे चालू केले. आता या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच्या शेतीसाठी केल्या. आता सर्वांनाही माहिती आहे की त्यांच्याकडे म्हणजे मोठी शेती. आता या सर्व गोष्टींचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला. त्यानंतर त्याचं यशस्वीपणे उत्पादन काढलं आणि या सगळ्यांची माहिती आता इतर लोकांनी व्हायला पाहिजे त्या उद्देशाने एक सेवा म्हणून आणि एक व्यवसाय म्हणून त्यांनी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. तर या प्रसंगी गाडगे परिवाराच्या वतीनं एक व्यक्ती म्हणून जे मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांचे स्वागत. यापुढील कार्यक्रमात मार्गदर्शन जाईल. आजचा हा कार्यक्रम शेतीविषयी आणि शेती प्रधान आपला भारत पहिला आणि
इथे सदरीकरण सुरू करण्याची संकल्पना टाकलेली होती. त्यातून त्यांनी विविध प्रकारचे यावर काम करणारे आपल्याला असतील, परंतु या सगळ्यांच्या मार्ग जे गंभीरपणे जे मोठे आहे जे सांगणारे त्या म्हणजे आपल्या टाकी. तर या टाकींची संकल्पना आणि टाकींचे प्रयत्न हे खूप मोठे आहे. तर हे त्यांचंही खूप अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि विद्युतच्या प्रगतीसाठी सुद्धा टाकींच्याच मार्गदर्शन केलेलं होते ते सुद्धा या निमित्ताने मी सांगतो. धन्यवाद. म्हणजे आपल्याला यांच्यावर कापून टाकायला यावं लागेल हा एक प्रश्न मौन झाला. तर या दोघांनी आज असणारं चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे. व्यवसाय कुठलाही असू द्या, व्यवसाय असेल, नोकरी असेल, उद्योग धंदा असेल, प्रामाणिकपणाने जर केला तर निश्चित यश मिळेल. रघुवंश ॲग्रो अँड एजन्सीज या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पडलेला आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक पंडितराव रघुनाथ पाटील कागरे, त्यांचे दोन्ही चिरंजीव ऋतिक आणि कुणाल, तसेच सुकन्या वैष्णवीताई आणि त्यांचे मिस्टर डोकणे साहेब आणि दिव्यजी, आपण सर्वजण पाहुणे रावळे इष्टमित्र सखी सोयरे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब, आपल्या सर्वांचे लाडके असणारे वैभरत्न ज्ञानरत्न 79 वयात आता पदार्पण त्यांचे सुरू आहे. ते आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकररावजी भुजारी पाटील यांच्याकरता मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपल्या परिसराचं वैभव असणारं कथा कीर्तनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे कार्य करणारे ते आमचे शामरावजी हरिभक्तीपरायण शामरावजी महाराज डोंडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले इन्स्पेक्टर पदावर ज्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि रिटायर होऊन 2009 पासून माझ्या संस्थानामध्ये अनेक ग्रंथ लिखाणाचं काम करतात ते इन्स्पेक्टर असणारे 86 वर्षाचे निळकंठराव तरकाशे बाबूजी यांच्याकरता मनापासून धन्यवाद. त्यांनी गद्य आणि पद्य दोन्ही भाषांमध्ये वाङ्मय लिहिलेलं आहे आणि हिंदी, संस्कृत आणि मराठी अनेक प्रकारचं वाङ्मय ते लिखाण करत आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. 31 प्रकारचे ग्रंथ आमच्या संस्थांचे त्यांनी लिहिलेले आहेत ते या ठिकाणी आहे आणि 86 वर्षाचं वय आहे. आजही 5 तास लिखाणाचं काम करतात. त्या आदरणीय बाबूजी करता एकदा जोरात टाळ्या वाजवून धन्यवाद. माझ्या समवेत आलेले श्री शेतकरी, शेतीमध्ये अत्यंत चांगलं काम करणारे शामरावजी देठे पाटील, आपल्यालाही धन्यवाद. या गावातील ज्यांनी हे सूत्रसंचालन केलं ते मेजर साहेब आणि आदरणीय सर, मला सरांचं नाव माहित नाही, नेमसे सर, आदरणीय मच्छिंद्रनाथ नेमसे सर, मच्छिंद्रने नाथ लावून टाकतो मी आता ते मच्छिंद्र, पण आम्ही नाथाच्या गादीवर आलो ना, मच्छिंद्रनाथ नेमसे सर, त्यांना मनापासून धन्यवाद. गोड नियोजन केलं. तसेच या ठिकाणी चित्रीकरण करणारे आणि युट्यूब चॅनलवाले सगळेजण, शेलार पाटील तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. शेलार पाटील आपल्यालाही धन्यवाद. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आहे. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तनपुरे साहेब येणार होते असं इथे आल्यावर कळालं, परंतु काही कारणास्तव त्यांना नाही येणं झालं. पण आजचे अध्यक्ष आज भुजारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने या परिवाराचे पंडितरावचे ते सासरेच आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना अध्यक्ष निवडल्याबद्दल मला मनस्वी आनंद झाला. तुम्हाला धन्यवाद देतो, कारण ते आमचे जीवलग आहे. माझ्या संस्थानावर डोंडे महाराज ते अत्यंत प्रेम करतात. गेल्या अनेक वर्षाची परंपरा त्यांच्या गावामध्ये आणि माझी कीर्तनाची सेवा ज्या वेळेला पुण्यतिथी असते सकाराम महाराजांची, रामनवमीचा दुसरा दिवस तिथे अनेक वर्षापासून चाला आहे. आज आपण सर्वजण इथे उपस्थित झालेले आहात. मागचे पुढचे टोपेवाले, बिगर टोपेवाले, चष्मेवाले, बिगर चष्मेवाले, तरुण वृद्ध सगळ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी बरेच तरुण मंडळी बसलेले, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण तरुण एक तर भेटत नाही, ते सापडले तर बसत नाही. तुम्ही बसलेले पहिल्यापासून धन्यवाद देतो. आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा गोड कार्यक्रम मला गाभरे पाटलांनी 400 वेळ दिलेली होती. मी म्हटलं ऊन फार आहे, काय करणार. ते म्हटलं काही नाही, हरकत नाही, घेऊ बा डोकून. ते म्हटलं असं नका करून, डोकं आले पाहिजे, 4:30 करा. ते म्हटलं काय हरकत नाही, घेऊ बा डोकून. मी 4:30 येतो म्हटलं. इथं आल्यानंतर ते म्हटलं इथं नाही बसायचं, घरात बसा. म्हणलं घ्या बा डोकून. मग काय करतात, माझी गादी अडबंगनाथाची, तुम्ही अडबंगच भेटले म्हटलं. कारण रेवीन दिसलेली होती, 2 ठिकाणी गाड्या दिसल्यामुळे मी कन्फ्युज झालो. हे गती
ह्या असणारा हा हॉल एवढा मोठा आहे आणि दुकान तिकडे आहेत. अशा प्रकारे सुंदर असणारं नियोजन आमच्या गाभे पाटलांनी केलेलं आहे. अत्यंत चांगला प्रकारचा हा परिवार आहे, गोड परिवार आहे. आणि म्हणून या ठिकाणी शेतीचं हे कार्य आता या ठिकाणी कुणाल दादा आणि कार्तिक काय ऋत्विक दादा दोघं उभे राहा बरं. कोण मला पाहू द्या. आहे की ते ऋत्विक आणि कुणाल दादा तुम्ही चाल इकडे इकडे माझ्या जवळ या ना तुम्ही आज. इकडे यांच्याकरता जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. स्थानिक सेवा देवाची चरणी समर्पित करतो. पुढील झाले का हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वंदनीनाथ भगवान की जय. अनंत निरंतर हरे. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही सुरू केलेल्या सेवा केंद्राची सोडून स्वार्थ द्यावा म्हणतो आपण तो सोडून माझ्या सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा अनेक मार्गांची सुरुवात